भावांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण बहीण भावाचं प्रेम काय असतं हे तुम्हाला या व्हिडिओतून कळणार आहे. एका गावात एक भाऊ आणि तिची लहान बहीण राहायची. लहान बहीण शाळेत जायची आणि भाऊ कॉलेज करता करता काम सुद्धा करायचं. बहीण शाळेत जाताना दररोज त्याच्या भावाकडून 10 रुपये घ्यायचे. एक दिवस भाऊला राग आला आणि भाऊ रागात म्हणला की तू दर वेळेस 10 रुपये कशाला घेतेस? तू काही चॉकलेट वगैरे खाते का? माझ्याकडे पैसे नाहीयेत. वैतागून भाऊने बहिणीला शाळेत हाकलून दिलं. काही दिवसातच त्याच्या बहिणीला डेंग्यू झालं आणि त्याच्यात त्याचं निधन झालं. आता त्याचे कपडे आवरताना भाऊला एक डब्बा सापडला. भावाने जेव्हा ते डब्बा उघडून बघितला तेव्हा त्या डब्यात 10 रुपयाच्या चुरगळलेल्या नोटा आणि एक चिठ्ठी लिहिलेली होती. त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं होतं, दादा, हे पैसे तुझ्या परीक्षेसाठी. ते वाचताच भावाच्या डोळ्यात खळखळ अश्रू वाहू लागले. भावानं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आपली बहीण ही आपली दुसरी आई असते, मग ती लहान असो किंवा मोठी असतो. म्हणून जिवंतपणी त्याची काळजी घ्या, कारण मेल्यानंतर पश्चाताप करून त्याचा काही फायदा नसतो.